वाढवण्याचं काम आदरणीय आमचे मारुती सरगर जिल्हा अध्यक्ष चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे. त्यात आमचा जाधव असेल तासगावचा ते देखील चांगलं काम करतो आणि त्या माध्यमातून आम्ही पोलिंग बूथवर कसं जाता येईल आज आम्ही 50% सांगली जिल्ह्यात पंचायत समिती जिल्हा परिषद आणि वार्ड प्रमुख यापर्यंत आमचा पक्ष गेलेला आहे. पण अजून 50% आम्हाला काम करावं लागतं. तर येणाऱ्या 4 महिन्यात आम्ही तेही पूर्ण करण्याचा विडा उचललेला आहे. RSS मध्ये तुम्ही सांगितलं की संघटना आहे त्याग आहे कशा पद्धतीने पक्ष वाढवण्याचं त्याचा जे अनुभव मिळाला तीच आपल्या कार्यकर्त्याला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नुसतं एखाद्यावर टीका टिप्पणी करून मोठं होणार नाही. म्हणून त्यांच्या कष्टाचं सलाम करू आपल्याही कार्यकर्त्यांनी थोडंसं त्या ध्येयधोरणानं चाललो तर येणारा काही दिवसांनी राष्ट्रीय तुम्ही मगाशी तुम्ही सांगितलं होतं की पूर्वीचे जिल्हाध्यक्ष हे बोगस निघाले पण तेच आता तुमच्या सहयोगी असणाऱ्या किंवा घटक पक्ष असणाऱ्या भाजपच्या खासदारांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करतात. धनगर समाजाला त्यांच्या पाठीशी जो माझ्या पक्षातून गेलेला आहे त्यांच्यावर न बोललेलं फार चांगलं त्या गोष्टीची चर्चा करण्यात. दुसरं तुमची इमेज डागाळण्याचा प्रयत्न केला आणि काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या गेल्या त्याबद्दल आपल्याला काय आपल्याला सांगतो आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब हे माझे पितृतुल्य आहेत. ती जुनी क्लिप काढली आणि त्यावेळेस एकमेकाच्या राजकीय टेकात झालं होतं. ते जुन्या क्लिप काढून त्यातून काही निघणार नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेसचं षडयंत्र आहे. त्याला मी गोष्टीला असल्या भेद घालत नाही. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेबद्दल दोघांबद्दल पितृतुल्याबद्दल आदर आहे. धनगर आरक्षण हे मराठ्यांना जसं देवेंद्र फडणवीसने दिलं तसं धनगर समाजाला आरक्षण आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आहोत. 30चा रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे. मराठ्यांचं आरक्षण ही महाराष्ट्राच्या विधानसभेचा विषय आणि धनगरांच्या आरक्षणाचा हा केंद्राचा विषय आहे. ती फक्त आम्हाला शिफारस करायची आहे आणि ते आम्ही लोकसभेच्या अगोदर आम्ही पॉझिटिव्हली करतोय. धनगर समाजाला आरक्षण समाजाचे नेतेच म्हणतात मुख्यमंत्र्यांनी भाषा बदललेली आहे. बिलकुल नाही. कुणीही भाषा बदलत नसतं. ज्याला काय म्हणायचंय राजकारण करायचंय त्याच्याबद्दल टीका करणं योग्य नाही. परंतु हेच सरकार देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी साहेबच धनगराला आदिवासी सवलत देणार. तुम्हाला विश्वास आहे की आगामी निवडणुकीत धनगर समाज भाजपच्याच पाठीमागे राहील ज्या पद्धतीने असं पत्र मी तिथं समाज मला काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तुमच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते की धनगर आरक्षणाबद्दल वेगवेगळे वक्तव्य करणाऱ्या जानकर साहेबांचा चेहरा उघड झाला वगैरे असं टीका केली. एक लक्षात ठेवायचं मी ते ओरिजिनल त्याच समाजाचं. आईला सांगावं लागत नाही आईवर उपकार केले. धनंजय मुंडे साहेब दुसऱ्याच्या घरात राहतात बहादूर. मी माझ्या स्वतःच्या घरात राहतो. त्यामुळे त्यांना उत्तर देणे इतपत तेही नाहीत. मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांना उत्तर देईन. धनंजय मुंडेला द्यायचे रासपा भाजपसोबतच जाणार. एनडीएचा घटक पक्ष रासपा आहे. उद्या भाजप परत राष्ट्रीय समाज. दुसरी गोष्ट धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही लोकांचं असं मत आहे की भाजप सरकारनं फसवलेलं आहे. बिलकुल नाही. मी सांगतोय ना मी त्या कमिटीत आहे. फसवलेलं नाही. त्याचा अभ्यास लागतो. एखादी जात आपल्याला ट्रायबलमध्ये टाकायचं लगेच टाकता येत नाही. मराठा समाज नव्हता तर आपण त्यांना महाराष्ट्राच्या लेवलला करता आलं. ट्रायबल असेल तर केंद्रातला हा विषय आणि त्याला आपण पॉझिटिव्ह रिपोर्ट राज्य सरकार पाठवू.